जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे विनर्स पॉइंट या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आपण गडचिरोली जिल्ह्याबद्दल सामान्य ज्ञान या विषयाचे प्रश्न बघत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न बघितलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तो व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल तर तो पण बघून घ्या। येणाऱ्या SRPFच्या भरतीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण जो जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठीचा पेपर झालेला आहे त्यावरती बरेचसे प्रश्न गडचिरोली जिल्ह्यावरती विचारण्यात आलेले आहेत। त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघत राहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्याच्या कोणत्या नदीमध्ये सोने सापडते? तर वैनगंगा या नदीमध्ये गडचिरोली जिल्ह्यात सोने सापडते। दुसरा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे धर्मवाद्य कोणते? तर ढोल व मांजरे हे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोकांचे धर्मवाद्य आहे। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक कशाची भक्ती करतात? तर शिवभक्ती गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक करत असतात। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव येथे शिवरात्रीला किती दिवस यात्रा भरते? तर मार्कंडादेव या ठिकाणी शिवरात्रीला 8 दिवस यात्रा भरते। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व वडसा ह्या तालुक्यातील शेतींना कोणत्या धरणाचे पाणी पुरवले जाते? तर गडचिरोली जिल्ह्यामधील आरमोरी आणि वडसा या तालुक्यांना इटियाडोह धरणाचे पाणी पुरवले जाते। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यात अत्यंत मौल्यवान प्रजात कोणती आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये बरेचसे वनक्षेत्र आहे, त्यामध्ये सागवन ही गडचिरोली जिल्ह्यातील अत्यंत मौल्यवान प्रजात आहे। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्याचे पहिले मुख्य कार्यपालन अधिकारी कोण आहेत? तर SL लाला हे गडचिरोली जिल्ह्याचे पहिले मुख्य कार्यपालन अधिकारी आहेत। तर येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हा अधिकारी जे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत त्यांच्याबद्दल माहिती बघून घ्या। त्यांच्यावरती PDF फाईल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघायला मिळेल, त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्या ठिकाणी सर्व माहिती पुरवली जाईल। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्याचा पहिला जिल्हा पोलीस अधीक्षक कोण आहेत? तर पारधी साहेब हे गडचिरोली जिल्ह्याचे पहिला जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्याचा पहिला जिल्हा अधीक्षक कोण? तर डॉक्टर भुसारी हे गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हा अधीक्षक होते। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्याचा पहिले पालकमंत्री कोण? तर गडचिरोली जिल्ह्याचे पहिले पालकमंत्री हे धर्मराव बाबा आत्राम आहेत। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या नट लेखकाला कोणत्या वर्षी राज्य पुरस्कार मिळाला? तर चुडाराम बल्लारपुरे यांना सन 1983-84 मध्ये राज्य पुरस्कार मिळालेला आहे। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यातील नाटक लेखकार चुडाराम बल्लापुरे यांच्या कोणत्या नाटकाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे? तर त्यांच्या पंचतारांकी या एकांकिका नाटकाला राज्य पुरस्कार मिळालेला आहे। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जास्त वळणे व चढउतार असलेला जिल्हा प्रवासी मार्ग कोणता? तर चातगाव ते कसनपूर ते एटापल्ली हा गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात जास्त वळणे व चढउतार असलेला जिल्हा प्रवासी मार्ग आहे। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त तापमान कोणत्या तालुक्यामध्ये असते? तर शिरोंचा या तालुक्यामध्ये या जिल्ह्यात सर्वाधिक तापमान असते। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त मिरचीचे उत्पादन कोणत्या परिक्षेत्रात घेतले जाते? तर मालेवाडा परिक्षेत्रात गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मिरचीचे उत्पादन घेतले जाते। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा शहीद दिन कोणत्या तारखेला असतो? अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा, मागील भरतीमध्ये विचारलेला होता। 28 जुलैला नक्षलवाद्यांचा शहीद दिन असतो। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यात चंदनाचे वृक्ष कोणत्या ठिकाणी आहेत? तर चपराळा या ठिकाणी चंदनाचे वृक्ष आहेत। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस कोणत्या तालुक्यात पडतो? तर भामरागड या तालुक्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस पडतो। नंतरचा प्रश्न आहे, गडचिरोली जिल्ह्यात मध्यभागी असलेले गाव कोणते? तर ह्या जिल्ह्यामध्ये रेगडी हे गाव गडचिरोली जिल्ह्यात मध्यभागी आहे। नंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा ही तहसील कोणत्या नदीच्या तीरावर वसलेली आहे? तर सती नाला या नदीच्या तीरावरती कुरखेडा हा तालुका वसलेला आहे। नंतर आहे, गडचिरोली जिल्ह्यात बाबा आमटेंचा आश्रम कोठे व कोणत्या तालुक्यात आहे? तर हेमलकसा या ठिकाणी त्यांचा आश्रम आहे। तर भामरागड तालुक्यामध्ये हेमलकसा हे ठिकाण येते।
नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील एकूण रुग्णालय, दवाखाने व प्राथमिक आरोग्य केंद्र किती? तर ही अपडेट केलेली माहिती नाही. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वात उंच शिखर कोठे व किती मीटर उंच आहे? तर गडलगट्टा या ठिकाणी सर्वात उंच शिखर आहे व त्याची उंची 967 मीटर आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्यातला दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र कितवा होय? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जो महाराष्ट्र राज्यातला दूरदर्शन लघु प्रक्षेपण केंद्र आहे तो 24वा आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा देसाईगंज नगर परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर 1 मे 1960ला वडसा देसाईगंज नगर परिषदेची स्थापना झालेली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली नगर परिषदेची स्थापना केव्हा झाली? तर सन 1985 मध्ये गडचिरोली नगर परिषदेची स्थापना झालेली आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील 5-6 खेड्या गावांचा अंतर्भाव करून कोणती नगर परिषद स्थापन करण्यात आली? तर 5-6 खेड्या गावांचा अंतर्भाव करून गडचिरोली नगर परिषद स्थापन करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रापैकी किती टक्के क्षेत्र नक्षलवाद्यांनी आपले जाळे पसरवलेले आहे? तर जवळपास 80 ते 85% क्षेत्रामध्ये नक्षलवाद्यांनी आपले जाळे पसरवलेले आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील गोंड आणि ब्रिटिश यांच्यात पहिली लढाई झाली ती कोणत्या वर्षी झालेली आहे? तर गोंड व ब्रिटिश यांच्यामध्ये 13 मार्च 1858 मध्ये ही लढाई झालेली आहे. त्यामध्ये इंग्रजांचा पराभव झालेला आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील बाबूराव सेडमाके याला पकडण्यासाठी इंग्रजांनी कोणाची मदत घेतली? तर बाबूराव सेडमाके यांना पकडण्यासाठी इंग्रजांनी राणी लक्ष्मीबाई यांची मदत घेतलेली आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील राणी लक्ष्मीबाई हिने वीर बाबूराव सेडमाकेला कोणत्या वर्षी पकडून दिले? तर सप्टेंबर 1858 या वर्षी राणी लक्ष्मीबाई यांनी वीर बाबूराव सेडमाके यांना पकडून दिले. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील विभाजनपूर्वी जिल्ह्यात कोणत्या 2च तहसीली कार्यरत होत्या? तर विभाजनपूर्वी गडचिरोली जिल्ह्यामध्ये फक्त गडचिरोली व सिरोंचा हे 2च तहसीली कार्यालय होते. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात स्वतंत्र ग्रामपंचायती किती आहेत? तर याचे सुद्धा अपडेट केलेले उत्तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात शासकीय तंत्र माध्यमिक शाळा कोठे आहेत? तर आरमोरी, कुरखेडा तसेच गडचिरोली या ठिकाणी हे शासकीय तंत्र माध्यमिक शाळा आहेत. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोणत्या गावाच्या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे? तर तिपागड या टेकडीवर नैसर्गिक तलाव आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील लोखंडाचे साठे कोणत्या ठिकाणी आहेत? तर देऊळगाव, सुरजागड टेकड्या, मसेली, पुसेर, पावी तसेच मुरांडा या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोखंडाचे साठे आहेत. नंतरचा प्रश्न बघा गडचिरोली जिल्ह्यात एकमेव पशु सुधार केंद्र आहे तो कोणत्या ठिकाणी आहे? तर देसाईगंज या ठिकाणी जिल्ह्यातील एकमेव पशु सुधार केंद्र आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक कोणती भाषा बोलतात? तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक गोंडी भाषा बोलतात. त्याचप्रमाणे माडिया भाषासुद्धा त्या जिल्ह्यामध्ये बोलली जाते. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील लोक जास्त प्रमाणात कोणती भाषा बोलतात? तर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी लोक गोंडी भाषा तसेच मराठी भाषा जास्त प्रमाणात बोलतात. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या 3 राज्यांच्या सरहद्दी कोठे मिळालेल्या आहेत? तर सोमनूर या ठिकाणी महाराष्ट्र, छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश या 3 राज्यांच्या सीमा मिळालेल्या आहेत. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यात पॉलिटेक्निक कॉलेज कोणत्या ठिकाणी आहे? तर इंदाळा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये पॉलिटेक्निक कॉलेज आहे. गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांच्या फायर बॅट कोठे आहे? तर किटाळी, देऊळगाव या ठिकाणी पोलिसांचा फायर बॅट आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्याचे पहिले महिला अतिरिक्त जिल्हा अधिकारी कोण? तर श्रीमती श्यामला शुक्ला ह्या गडचिरोली जिल्ह्याच्या पहिल्या महिला अतिरिक्त जिल्हा अधिकारी आहेत. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात लोक बिरादरी सेवा केंद्र कोठे आहे? तर हेमलकसा या ठिकाणी लोक बिरादरी सेवा केंद्र आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहे?
तर गडचिरोली जिल्ह्यातील लाहेरी गाव गोंडी नृत्याकरिता प्रसिद्ध आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती कशाच्या आधारावर करण्यात आली? तर भौगोलिक आधारावर गडचिरोली जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सरहद्दीवरून नदी गेलेली आहे आणि त्यावरूनच या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी सौर ऊर्जेवरील दिव्यांचा वापर केला जातो? तर येटापल्ली या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्यात सौर ऊर्जेवरील दिव्यांचा वापर केला जातो. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील झाडापाबडा या डोंगरातील गुहेत कोणते दैवत आहे? तर झाडापाबडा या डोंगरातील गुहेमध्ये आदिवासी लोकांचे दैवत आहे. नंतरचा प्रश्न आहे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागाच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करून कोणत्या कारागृहात रवानगी करण्यात आली? तर वन विभागाच्या 3 अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली व त्यांना चंद्रपूर कारागृहामध्ये त्यांची रवानगी करण्यात आलेली आहे. नंतर आहे चंद्रपूर दक्षिण वनवृत्ताचे गडचिरोली वनवृत्तात रूपांतर कोणत्या वर्षी करण्यात आले? तर 7 मे 2010 मध्ये चंद्रपूर दक्षिण वनवृत्ताचे गडचिरोली वनवृत्तात रूपांतर करण्यात आलेले आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर प्रथम कोणत्या राजकीय पक्षाने सत्ता काबीज केली? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम सत्ता काबीज केलेली आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र कोणत्या वर्षी गडचिरोली येथे सुरू करण्यात आले? तर नागपूर विद्यापीठाचे उपकेंद्र हे 5 जून 1997ला सुरू करण्यात आले. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात स्वातंत्र्य गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य शासनाने कोणत्या वर्षी मंजुरी दिली? तर 26 मे 2010ला स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना केव्हा करण्यात आली? तर 2010 मध्ये गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठात किती महाविद्यालयांचा समावेश आहे? तर गडचिरोली तसेच चंद्रपूर या महाविद्यालयांचा समावेश गोंडवाना विद्यापीठात आहे. मित्रांनो, पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाची अशी पुस्तके जी 2019च्या पोलीस भरतीमध्ये खूपच महत्त्वाची ठरलेली आहेत. तर पोलीस भरती 572 प्रश्नपत्रिका संच. तर या प्रश्नपत्रिका संचामधून गट क्रमांक 14 औरंगाबाद या ठिकाणी सामान्य ज्ञान या विषयाचे एकूण 69 प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर त्यापैकी 67 प्रश्न हे या एकाच पुस्तकामधून देण्यात आलेले होते. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा याच पुस्तकामधून जास्तीत जास्त प्रश्न देण्यात आलेले होते. नंतर मराठी शब्दसंग्रह या पुस्तकामधून पुणे ग्रामीण या ठिकाणी 25 प्रश्नांपैकी 24 प्रश्न होते. तर ही दोन्ही पुस्तके पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. तसेच 2021 मध्ये झालेल्या सर्व जिल्ह्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला आता एकाच प्रश्नपत्रिका संचामधून मिळणार आहेत. तर पोलीस भरती 60 प्रश्नपत्रिका संच. तर या प्रश्नपत्रिका संचामध्ये 5940 पेक्षा जास्त प्रश्न देण्यात आलेले आहेत. तर या सर्व पुस्तकांची ऑनलाईन खरेदीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती कोण? तर श्रीमती निर्मलाताई टेंभुर्णे हे गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद महिला व बाल कल्याण सभापती आहेत. गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती कोण आहेत? तर अतुल गंगाधर गण्यार पवार हे जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती होते. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्याचे पहिले जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कोण? तर माननीय मारोतराव कुवाशे हे जिल्हा काँग्रेस कमिटीचे पहिले अध्यक्ष होते. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वप्रथम स्वर्गीय राजीव गांधी यांचे प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षाची जाहीर सभा ही कोणत्या शहरात झाली होती? तर वडसा देसाईगंज या ठिकाणी सर्वप्रथम स्वर्गीय राजीव गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर सभा झालेली होती. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात लालकृष्ण अडवाणी यांची भाजप पक्षाची जाहीर सभा कोणत्या शहरात झाली? तर लालकृष्ण अडवाणी यांची सभा गडचिरोली या ठिकाणी झालेली होती. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी प्रथमच कोणत्या वर्षी काँग्रेस पक्षाच्या प्रचार दौऱ्यावर आल्या होत्या व कोणत्या ठिकाणी? तर त्या सर्वप्रथम 2004 मध्ये गडचिरोली या ठिकाणी दौऱ्यावर आलेल्या होत्या.
नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात भारतीय राष्ट्रीय पक्षाचे महासचिव युवराज नामदार राहुल गांधी यांचे उपस्थितीत युवक काँग्रेस महामेळावा कोणत्या वर्षी पार पडला? तर 2011 मध्ये गडचिरोली या ठिकाणी महामेळावा पार पडलेला होता. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात दुर्गादेवी उत्सवाकरिता प्रसिद्ध असलेले शहर कोणते? तर दुर्गादेवी उत्सवाकरिता आरमोरी हे शहर प्रसिद्ध आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यात वैरागड हे गाव कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर खोब्रागडी सतीनाला या नदीच्या तीरावरती वैरागड हे गाव वसलेले आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडादेव हे तीर्थस्थळ कोणत्या नदीच्या तीरावर वसलेले आहे? तर मार्कंडादेव हे तीर्थस्थळ वैनगंगा या नदीच्या तीरावरती वसलेले आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा ही तहसील कोणत्या नदीच्या तीरावर वसलेली आहे? तर सिरोंचा तहसील प्राणहिता या नदीच्या तीरावरती वसलेली आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यात लोकसंख्या दाट आहे? तर आरमोरी, वडसा, कुरखेडा तसेच सिरोंचा या तालुक्यामध्ये लोकसंख्या दाट आहे. नंतर आहे गडचिरोली जिल्ह्याच्या पोलीस उपमुख्यालय कोठे आहे? तर प्राणहिता अहेरी या ठिकाणी गडचिरोली जिल्ह्याचा पोलीस उपमुख्यालय आहे. तर मित्रांनो, हे होते गडचिरोली जिल्ह्यावरती काही महत्त्वाचे प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि याआधीचा गडचिरोली जिल्ह्यावरतीचा सामान्य ज्ञान या विषयावरती जे प्रश्न घेतलेला आहे तो भाग बघायचा असेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणाहून तुम्ही गडचिरोली जिल्ह्यावरती जितकेही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते बघू शकता.